कुर्वन्तु मङ्गलं शुभमङ्गल सावधानम् कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासागरे नवमौक्तिकं करतले। आम्ही हा जो 8 महिन्याचा आमचा प्रवास झाला। 8 महिन्यामध्ये आम्ही संस्थेमध्ये पहिल्यांदा आलो आणि त्यांना बायोडाटा दिला आमच्या मुलग्याचा आणि मग त्यांनी मुलीला दाखवलं, त्यांनी मुलगीने पसंती दिली। त्यानंतर बाकीच्या सगळ्या चौकशा झाल्या आणि आम्हाला खूप आनंद वाटतोय। सगळं झालं, छान झालंय आणि लग्न खूप चांगलं झालंय। आम्ही कल्पना सुद्धा केली होती की इतकं चांगलं लग्न होईल। सुद्धा नक्कीच अशा गोष्टी कराव्यात, म्हणजे इथे येऊन आपल्या मुलाचा बायोडाटा द्यावा किंवा एखादी मुलगीला मुलगा पसंत पडला तर इथं यायला काही हरकत नाही, प्रयत्न करायला काही हरकत नाही। आणि इथल्या संस्थेतल्या सहकार्याने पदाधिकाऱ्यांनी खूप सहकार्य केलं मला, म्हणजे चांगलं म्हणजे पुढे सांभाळून घेतलं आमच्या मुलग्याला। म्हणजे मुलगीला मुलगा पसंत पडल्यानंतर त्यांनी सगळ्या बाकीच्या गोष्टी त्यांनी अगदी आम्हाला समजावून सांगितल्या, असं असते तसं। ती आमची मुलगी म्हणून आम्ही सांभाळतो। नमस्कार, मी अंजली संजय खटावकर। मला असं वाटलं पण नव्हतं एवढं आमचं म्हणजे मुलग्याचं लग्न असं व्यवस्थित दिलं असं। ती माझी मुलगी आहे असं समजूनच मी ही जी सगळी जबाबदारी घेणार आहे। आईची माया सगळं असं आम्ही करणार, व्यवस्थित एकदम सांभाळणार। बाल संकुलचे सचिव या ठिकाणी ज्योती आणि मंदार यांचा शुभविवाह थाटामाटात संपन्न झाला। आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी सगळ्यांचं स्वागत करते। त्याचबरोबर हे संस्थेतील कन्येचं 73वं लग्न आहे आणि अशाच पद्धतीनं सगळी लग्न मोठ्या प्रमाणात साजरी झाली। समाजातील दानशूर व्यक्तींनी अत्यंत चांगल्या पद्धतीने यामध्ये सहभाग घेऊन या ठिकाणी हा लग्नाचा सोहळा अत्यंत उत्साहामध्ये आमच्या मुला मुलींनी सुद्धा याचा आनंद घेतलेला आहे। या विवाह सोहळ्याचं मुलीचं कन्यादानाचं काम डॉक्टर प्रवीण हेंद्रे सर आणि त्यांच्या मिसेस रागिनी यांनी केलेलं आहे।